परी करी देवा मुक्ती परी करी नको गर्वते शरीरी नको गर्वते शरीरी देवा मुक्ति परी करी देवा मुक्ति परी करी नको गर्वते शरीरी नको गर्वते शरीरी दुष्ट स्वभाव जाणी दुष्ट स्वभाव जाणी महाराज चंद्रमौळी महाराज चंद्रमौळी अति लहानपण अति लहानपण मोठे पणते घालवी मोठे पणते घालवी दुष्ट स्वभाव हा जाणी दुष्ट स्वभाव हा जाणी महाराज चंद्रमौळी महाराज चंद्रमौळी महाराज चंद्रमौळी महाराज चंद्रमौळी
शिवभक्तीदायक शिवजी महाराज खोटेकर त्याला सत्कर्ते शिवभक्तीपरायण बाबू महाराज चालवकर
मा
टाळी वाजवा बसले त्यांनी सर्वांचे. अज्ञानान्धतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरदूतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विवरेचेतीरत्यंत पवित्र वसे अहोरात्र पांडुरंग नासागरी दृष्टी करून स्थिर राहे निरंतर शुभ ध्यानी. नमन माझे गुरुराय महाराज दत्तात्रय. देवा मुंगी परी करी. अभंगाकडे लक्ष द्या. अभंग जरी तुम्हाला समजलं तरी कीर्तन समजल्यासारखं. देवा मुंगी परी करी नको गर्वते शरीरी. दुष्ट स्वभाव हा जाडी महाराज चंद्रमोळी. अति लहानपणा देई मोठेपण ते घालवी. दुष्टपणा ते जाणी महाराज चंद्रमोळी. लक्ष्मणा दावी पाय प्रभू करी निरामय. दुष्ट स्वभाव हा जाणी महाराज चंद्रमोळी. ओम नमो जी सदाशिवा. ओम नमो जी सदाशिवा. सदाशिवा सर्व देवाची या देवा. प्रस्तुत प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थान
भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये गेल्या 6 वर्षापासून 7वा वर्ष आहे. 6 वर्षापासून अखंड भगवान शिवप्रभूचं चिंतन, कीर्तन, शिवभजन या ठिकाणी चालते. मी म्हणेन 6 वर्षाच्याही अगोदरच्या कार्यक्रमाचा साक्षीदार असेल बालाजी महाराज. म्हणजे जिथं मंदिरही नव्हतं, या कोपऱ्यामध्ये टेंट टाकून भगवान शिवप्रभूला निमंत्रण देण्यासाठी त्यांचं आगमन होतं. त्यावेळेस या बाजूला कीर्तन होतं माझं. तेव्हापासून तर आज तागायत सेवा चालू आहे. सिद्धेश्वरानं करून घेऊ लागली. आज शून्यातून विश्व निर्माण झालं आणि या ठिकाणी थोडी आम्ही भगवंताच्या दरबारात बसून आहात. खूप खरंच भाग्यवंत गाव आहे, भाग्यवान. अशा या हो करणा गावाचं नाव कसं आहे दशरथ बाबा? हो करणा. हो करणा आणि केलं तर होच करणा पहिलंच, आणि केल्यानंतर मात्र काही सोडणार असं हो करणं. म्हणून अखंड शिवनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह गावामध्ये चालते. आणि त्या सप्त्याचं फळ जर काय असेल, कोणाला विचारायचं असेल तर हे बोर्ड दाखवून आपल्याला स्वाभिमानानं सांगता येते. हे लेकर तुम्ही किती वर्ष संसार केला, संसारामधून वजाबाकी बेरीज करून त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येणार नाही, पण परमार्थाची बेरीज मात्र इथं करता येते. हे आपल्याला डोळ्यापुढे आहे. म्हणून अशा 7व्या वर्षाच्या 6व्या वर्षाचा 7वा दिवस समारोप. त्या वर्षाच्या समारोपाच्या दृष्टिकोनातून आज 7वा दिवस आहे. मागणीपर अभंग आपण निवडलेला. संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांपेक्षाही जास्त अभंगाची रचना लक्ष्मण महाराजांनी केली. भले तिकल आवाज कुत्र लल्लालय कुत्र. निदान माणसानं त्यांच्याकडे बघून तरी सुधराव. ऐकूला कोणी त्याचं रडणं आता रात्रभर रडलं तरी तू का रडलास म्हणून कोणी विचारणार त्याला? तुम्ही नुसतं पोट धरून घेऊन बसा घरी, घर नवनं जमा होते. याचा अर्थ आपल्याला देह, आपल्याला बुद्धी, आपल्याला एक विशेष देह मिळाला याचा विचार करण्यासारखा आहे. असो, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांपेक्षाही अभंगाची खूप मोठी रचना. याचा अर्थ मी जगद्गुरु तुकोबारायांना लहान म्हणालो नाही. 4,500 जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत आणि 5,000पेक्षाही पुढं आकडा लक्ष्मण महाराजांचा अभंगाची रचना केलेली आहे. तुलनात्मक विचार आहे. अशा गात्यातला आज मागणीपर अभंग निवडलेला आहे. संत हे अनुभवानं बोलत असतात. तुम्ही आम्ही बोलतात पण तोलत नाही आणि बोललं तसं वागत नाही. लक्षात घ्या. मला तर शिवा देवला नाही की त्यानं माझ्यापेक्षा तूच आवाज जास्त ठेवला म्हणून असं नाही. आलो विनोदाचा भाग सोडा. म्हणून आपण बोलतो. संत अनुभवानं बोलतात आणि खरंच त्यांचं बोलले ते शब्द तोलले ते समोर आलेले आहेत. अभंगाचं निरूपण थोडक्यामध्ये तुमच्या पुढे ठेवतो. वेळ भरपूर झाला, 10 वाजले. 11 वाजता आपल्याला अर्थ करायचा. इकडं गरम आहे पण इकडून थंड वाटलं. इकडली माणसं 2 वाजेपर्यंत बसतात, डोळे का लावणार पण बसतात. मला माहित आहे. निरूपण जर बघायचं असेल तर भगवान शिवप्रभूच्या डोक्यावर
एवढं संतांचं लक्ष्मण महाराजांचं ओझ होतं. एक समर्पित भक्ती होती. त्या भक्तीच्या पोटी भगवान शिवप्रभू लक्ष्मण महाराजांपुढे उभा टाकले असतील असं आपण समजू. पण एक लक्षात घ्या, प्रपंचिक संसारिक माणसं जे मागतात बालाजी महाराज, ते देहाच्या सुखाची साधनं मागतात. आणि संत जे मागतात, साधक जे मागतात, सिद्ध जे मागतात, ते जीवाच्या सुखासाठी मागतात, देहाच्या नाही. म्हणून तुम्हाला सहज जाता जाता प्रश्न विचारून पुढे जातो. दशरथ बाबा, तुम्ही ओळखीचे हा म्हणून बोललो, तुम्ही म्हणाल पुढं कशाला बसलो असं नाही. घरात सुख पाहिजे असेल, घरात सुख पाहिजे असेल तर घरातल्या माणसाला सांगावं का बाहेरल्या माणसाला सांगावं? चांडोळकर महाराज, घरात सुख पाहिजे तर घरातल्या माणसाला सांगावं लागते की बाहेरच्या? घरातल्याच माणसाला सांगावं लागते. तसाच देहाबद्दल काही मागितलं नाही, जीवाबद्दल मागितलं. कारण का जीवाला सुखी करायचं आहे, संसार सुखी करायचा आहे, कुटुंब सुखी करायचं आहे. त्याच्यामध्ये घरातली माणसं सुधारली पाहिजे. म्हणून खूप विशेष असं भगवंतापुढे मागणी मागितली. अभंगाचं पूर्ण सार जर बघितलं तर फक्त देवा मला लहान कर, अहंकार तेवढं बाजूला कर, दुष्ट स्वभाव माझा जाळून टाक, आणि फक्त तुझे पाय माझ्या डोळ्यापुढे येऊ दे. का तर त्या पायावर माझं डोकं टेकलं पाहिजे, मी लहान झालो पाहिजे. बस एवढीच मागणी मागितली. आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्या अगोदर भगवान सिद्धेश्वराच्या चरणी कोटी कोटी दंडवत करत असताना जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या चरणी, मनमत माऊलीच्या चरणी, माझ्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर माऊली, तदनंतर इथं तुम्ही त्रिमूर्ती पाहत आहात बॅनरवर, भवरोगी याशी ब्रह्मरसायन सद्गुरु सुजान वैद्य असे असणारे परमपूज्य विरूपाक्ष शिवाचार्य महाराज भेटनवरेकर महाराज आणि सद्गुरु तमलूरकर महाराज, सर्व गुरुवर्यांच्या चरणी आपण सर्वांनी नतमस्तक हो. आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आमचे एकलारकर महाराज, तदनंतर इकडे बालाजी महाराज आहेत. त्यानंतर खरंच आपल्या संप्रदायामध्ये वावरत असताना हे बघा, काही माणसाला छंद धन गोळा करायचा असतो, काही माणसाला धन गोळा करायचं असते, काही माणसाला गुण गोळा करायचं असते, काही माणसाला ज्ञान गोळा करायचं असते. तसं धन गोळा करत असताना सुद्धा जीवनाचं काहीतरी आवश्यक असणारं ज्ञान अवगत करून संप्रदायामध्ये एक वेगळं पाऊल टाकणारे आमचे गुरुबंधू म्हणावं लागल. आता बऱ्याच ठिकाणी त्यांची मी सेवा ऐकलेली आहे, असे आमचे विश्वनाथ महाराज भोकर्णेकर. त्याचबरोबर या संप्रदायाचं भूषण म्हणून खर तर उच्चकर पाटलांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. अतिशय लहानपणा त्यांच्याकडे, अशा पद्धतीनं जिथं गेलं तिथं काहीतरी वातावरण निर्माण करण्याचं काम करतात असे आमचे उच्चकर महाराज. तदनंतर संप्रदायामध्ये अतिशय उत्कृष्ट असं ज्यांची छाप आहे आणि खरंच संप्रदायाचे कर्णधार म्हणलं तरी चालेल असे आमचे शिवलिंग महाराज हत्ते, त्यानंतर चांडोळकर महाराज आणि ज्यांचं उत्कृष्ट मृदंग वादक आमचे तुकाराम महाराज बेडीकर. तुकाराम महाराज इकडून रुईकर, ज्यांचं खूप गावामध्ये सांप्रदायिक ठेवण आहे आणि तळमळ आहे संप्रदायासाठी. इकडं नावच आठवणार बेडी
सर्व मंडळी, बाल कलाकार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता मुलं तयार झाली, आता महाराज मुली तयार करू लागले इकडे. छान पावलं टाकले बघा. हा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माता भगिनी आणि विशेष म्हणजे गावातील, खरं तर मी तुमच्या गावचं इथंच नाही, तुमच्या पुढे नाही, तुम्ही नसताना सुद्धा हो करण्याचं नाव काढतो महाराज. तुम्हाला माहिती आहे का काढत असतो? तर 15-20 वर्षापूर्वी, 20 वर्षापासून पाहतो मी की ज्या गावामध्ये कुठं अडचण आली तर कीर्तनाच्या वेळेला का होईना, पण आमचे मास्तर ते टमटम घ्यायचे, ते ऑटो 3 पायाचं, आणि काही भजनी मंडळ आपल्या ऑटोमध्ये बसवायचे, करेक्ट तिथं हजर राहायचं महाराज. आज त्यांचे चिरंजीव सुद्धा दोन्ही संप्रदायामध्ये, महेश आणि सोमनाथ, अतिशय सुंदर असं बघा, पेरी नेते वर आले तैशेची फळ प्राप्त झाले. लक्षात घ्या. असे तुमच्या गावची सर्व गुणवंत मंडळी. त्यानंतर नावच आठवणं, ज्ञानेश्वर महाराज यांच्यासाठी माईक विशेष बनवून आणावं लागते कंपनी. बऱ्याच ठिकाणी, एका ठिकाणी वर केल्या ते पुरुष मी नाही केलं, मी तिथंच सांगितलं होतं कोणातरी गावात. असे आमचे काय नाव, ज्ञानेश्वर महाराज. अतिशय सुंदर गायन. गावातील सर्व गायक, बाहेरगावची गायक वादक मंडळी, बालाजी महाराज, आणि विशेष म्हणजे चोपदार मामा, ही सेवा देणारे तुम्हीच ना, ज्ञानेश्वर होकरणे. सर्वांसाठी आलेले सर्व सद्भक्त, आणि विशेष साऊंड सिस्टम इथलंच. हा, ऑपरेटर इथले हुशार. आणि माता भगिनी बाहेर थंडीमध्ये बसलेले आहेत, बरेच जण दुरून दुरून ऐकणारे काही आहेत. विशेष म्हणजे आज माझा ज्यांनी सत्कार केला, खरंच त्यांच्या कार्याचं मी वर्णन करत नाही, कारण कसं असतंय, त्यांच्या पुढंच म्हणून नाही, ते समाज कार्यामध्ये विशेष अशी छाप आहे. आमच्या बालाजी अप्पा बोमनाळेच ना, हा, अतिशय अडचणीमध्ये सहपत्नीक आले होते महाराज त्यांनी आमच्या आश्रमाला. खूप तळमळ त्यांची, आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज खरंच खारुताई सारखं का होईना, पण मी तुमच्या आश्रमासाठी सेवा अविरत चालू ठेवणार, आणि ते ठेवलेले आहे त्या माणसानं कठीण परिस्थितीमध्ये. असं एक समाजासाठी, धर्मासाठी, गावासाठी, दिनदुबळ्यासाठी एक झटणारं व्यक्तिमत्व आमचे बालाजी पाटील, आमचे बोमनाळे बालाजीराव. तिकडं विनेकरी, गावातील सर्व सत्ता कमिटी, गावकरी, वारकरी, शाळकरी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंताच्या चरणी सेवा रुजू करण्या अगोदर नमस्कार माझा श्रुती लहान
वनस्पती लहान थोरा नारी आणि नरा सर्वयासी सांडोनी आळस लाजाभिमान करावी भजन प्रेमान. भगवंताला संताला नमस्कार करून खरंच माय बापू कीर्तनाकडे वळण्या अगोदर कीर्तनाचा विषय फार गहन आहे. खरं तर रोज तुम्ही कीर्तन ऐकूच राहिला, रोज जेवण करूच राहिला, वेगवेगळे पदार्थ खाऊ लागले. आता काय जेवण्यामध्ये एक राहिले का? तेव्हा इडली वडा होते 25-30 वर्षाखाली इडली वडा होतं का आपल्याला? नव्हतं. वर इडली वडा नव्हतं तर माणसं चांगलं राहत होती की वंगळ राहत होते? चांगलं राहत होतं. तुम्हाला काय माहित आहे? मला काय म्हणायचंय, आहार साधं होतं आणि माणसंही साधे होते. आता एकापेक्षा एक पदार्थ वाढले खाण्यासाठी. मग मला सांगा, आहारात बदल झाला, माणसातही बदल झाला, पण एवढं मात्र निश्चित आहे, जेवढं देहासाठी तुम्ही वापराल ते कधीच समाधान होणार नाही. हजारो वर्ष जरी या देहाला सांभाळ केला, त्याची व्यवस्था केला, तरी ती नको म्हणणार नाही. रोज एक नवीनच मागते. महिला मंडळ 70 वर्षाच्या जर आजीबाईला आता विचारलं, माय फेरन लवली होती का पहिलं? तुम्हाला काय माहिती रे बोलणार का? लेकरं विचार झाले बुवा तुमचे. काही दिवसाला महाराजांना बोलून देण्यात दिले. ते विना घेऊन गेलेले काय थोडी चक्री महाराज होते म्हणले. हा हा कोण शिकले रे बाबा विना घेऊन फिरायचं? खरंच महाराज, वारकरी संप्रदायामध्ये महाराजापासून विना घेऊन तिथपर्यंत जाताना जे काही चक्री डान्स करते ते केलेले प्रभू, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता काय डान्स निघाले बघा. हा लहान लहान पोरी आता शाळेमध्ये नाचतात, पण त्याच्यापेक्षा हे बरं ना. तिकडे नाचल्यानंतर काय होईल, माणसाच्या अंतःकरणामध्ये भावना वेगळ्या निर्माण होतील. पण इथं नाचल्यानंतर छत्रपती शिवराय जन्माला येईल, मन्मथ माऊली जन्माला येईल, महात्मा बसवेश्वर जन्माला. म्हणून मला आनंद वाटलाय लेकरांबद्दल. तिकडं काय म्हणलं सगळं हे चोड्डा तारा असलंच आहे. ते लंग डान्स रे काल बघितलो मी. मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला गाडी पाहिजे, नऊवारी साडी पाहिजे. कितवीची पोरगी? 2री 3रीची. आतापासून जर हे नऊवाऱ्या साड्याच्या गाण्यावर जर नाचू लागले आपले लेकर, तर भविष्य काय असेल तुम्ही विचार करा. स्वाहा. अरे 5 वर्षाचा शोभा होता, 5 वर्षाचा. एकलारकर महाराज, शोभा नाचला नाही, पण नाचणाऱ्या बाईला बघू लागला होता. माय तुमच्याकडे सटबोट करून बोललो, तुमच्याकडे का करलेला असं तुम्ही विचार करा. करलेला असेल म्हणाल तुम्ही, नाही काय बोलायचं बोल घंटाभर आमचं आम्ही वागायचं असं वागत. 5 वर्षाचा शोभा नाचला नाही, पण नाचणाऱ्या बाईकडे बघू लागला होता. माझ्या जिजाऊ म्हणून जवळ गेली, खाडकन एक कानाखाली ठेवून अलीकडे वळली आणि काय म्हणते, माया शोभा तू बाया नाचवायसाठी आला नाहीस रे, बाया वाचवायसाठी तुझा जन्म आहे. म्हणून नाचणाऱ्या बाईला बघू नको. ही संस्कृती आमची आहे बघा. म्हणून या धर्माच्या मंडपामध्ये भविष्यामध्ये आपल्याला खरंच काहीतरी वेगळं आपल्याला शिकायचं आहे. जगण्याचं ज्ञान कुठेही मिळते, पण वागण्याचं ज्ञान खरं या धर्माच्या मंडपात मिळते. म्हणून सप्ता कमिटीला गावकऱ्यांना धन्यवाद. शिवाहा. सज्जन हो, माणसाला
सुखही आवश्यक आहे, दुःखही आवश्यक आहे, दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आत्ता नाहीत. हे दोन्ही गोष्टी आपण जन्माच्या अगोदरच आपल्या सोबत आलेले आहेत. काय बोलू लक्षात घ्या. का तर केलेल्या कर्माचं संचितातून प्रारब्ध, आणि प्रारब्ध सोबत देऊन देवाना आपल्याला इकडं पाठवते. ते भोगण्यासाठी तुम्ही आम्ही आलोत, बाकी काही नाही. चला, हा प्रश्न मोकळा झाला. आपला जन्म आहे भोग भोगण्यासाठी. पण ते भोगून झाल्यानंतर एक दिवस आम्हाला जगाचा निरोप घ्यायचा आहे, हेही निश्चित आहे. जाणे आहे जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी. सज्जनो, भोग भोगण्यासाठी आलो, किती दिवसाचा प्रवास तेही सांगता येत नाही. जाणे आहे हो सर्वासी, जायचं आहे. आताच येता येता मी विश्वनाथ अप्पाच्या घरी बसल्यानंतर चर्चा केलो. शिवलिंग गप्पा बिलोली पासून तर तुमच्या गावापर्यंत येईपर्यंत 4 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान 3 ऍक्सिडेंट रोडवर बघितलो मी. फक्त 1-1.5 तासामध्ये आपल्याच रस्त्यावर. हे तर जाऊ द्या, पडले लागले काय तर झालं असेल. कालचं तुम्ही बघा, आज लोकमतला बातमी आहे. पोराची सोयरीक जमलेली आहे. पोरगन बाप बाजारला गेले आणि परत येऊ लागले. बाप जाग्यावर, पोरग दवाखान्यात सिरियस आहे. काय चित्र असेल त्या घरामध्ये, कोणतं दुःख असेल बघा. त्याच्या पलीकडे जा, लाडक्या बहिणीचे 12,500 आले होते. तुमच्याकडे आलेत सगळीकडे आले. 12,500 आल्यानंतर तिथही पोराचं सोयरीक जमलीच होती. घडलेली घटना सांगू लागलो. बापानं म्हणलं, बेटा माईच्या नावावर पैसे आहेत, माईला नेल्याशिवाय काढता येणार, बापाला गाडी चालवता येणार, पोरग एकच घरी, चल जाऊ गाडी काढ. लग्न फेब्रुवारीच्या तारखेमध्ये. 3च माणसं घराला कुलूप लावले. घरात 3च होते. माईचे पैसे उचलायला पोरग आणि बाप निघाले. बघा, हे जालन्याच्या अलीकड कुठंतरी साडेगावच्या बाजूला एक गाव, खेडगाव आहे. 3 निघाले, पण बँकेला सुद्धा पोहोचू दिलं नाही काळ त्यांना. 3ही जाग्यावर संपले. अजून घराला कुलूप आहे. काय जीवन असेल, काय प्रवास आहे. म्हणून अहंकारात जगू नका.
बघितलं तर अशा पद्धतीचं आहे. म्हणून संतांनी तो आम्हाला जाग केलं. सज्जन संतांनी बाहेरच्या लोकांसाठी बोललं नाही. लक्षात घ्या, आपल्या घरातल्याच लोकांसाठी. आपलं घर म्हणजे शरीर आहे आणि याच शरीरामध्ये जर आपण लक्ष देईना गेलो तर आपल्याच घरातले माणसं एके दिवशी आपल्याला संपवून टाकतील. शिवाहार म्हणून लक्ष देण्यासाठी साधनं उपलब्ध संतांनी केलं. त्याच्यामध्ये सर्वात मोठं आज बघा, एक अहंकार त्यागिता सर्व परमरहस्य ग्रंथ 17 अध्यायचा आहे. तुम्ही सप्त्यामध्ये पारायण करू लागलात सगळेजण. ज्या माणसाला 3 अध्याय पाठ आहेत ते गाव सांगणार. ज्या माणसानं मनमथ स्वामीचे 47-48 वाऱ्या केलेल्या, असं माणूस नुसत्या बसण्याच्या जाग्यावरून रागानं भांडलं अर्ध्यातच. दुसऱ्या दिवशी कोणतरी आलं त्या जागेवर बसलं. डोळ्या पुढलं उदाहरण सांगू लागलो. भांडणं का थोडं जाऊ दे, घरी काय करताय ना का मला पारायण, निघून गेलं. मी का सांगू लागलो हे? कुठं गेलं आमचं एक अहंकार त्यागिता? हे माणसाच्या अंतकरात वाढणारा रोग घराघरात, माणसात, लेकरात, आई बापात सगळ्यातच उत्पन्न झालेलं. याला औषध दवाखान्यात निघालं नाही. लक्षात घ्या. आणि अजून सांगतो तुम्हाला, कानाचा डॉक्टर वेगळा निघालाय, डोळ्याचा डॉक्टर वेगळा, मेंदूचा वेगळा, हृदयाचा वेगळा, हाताचा वेगळा, पायाचा वेगळा, चमड्याचा वेगळा, पोटाचा वेगळा. वेगवेगळ्या अवयवाला एक एक डॉक्टर. तसं रोज एक जणी महाराज बोलिलं तरी 365 महाराज आहेत कीर्तनकार बी. आमचे काही कमी डॉक्टर झाले काय? अनेक संप्रदायामध्ये. पण एवढे महाराज, एवढे कीर्तन, एवढे डॉक्टर होऊन सुद्धा रोज एक नवीन रोग जन्माला चोराले. कसं करावं? होता गंगात उडी मारावं. कोरोनानं कसं तर आटकून त्याला मसनवट्यात टाकून आलो तर दुसरं जन्मले बघा. त्याचं नाव काय विशाल महाराज? HMV. म्हणजे ते नरड्याला धरलेलं आहे. ते नरड्यालाच धरलेलं आहे बघा. हा 6 वर्षाचे 6 ते 11 वर्षाच्या मधल्या लेकरीला धरलेलं आहे आणि 60 वर्षाच्या वरचेला धरलेलं आहे. दशरथ बाबा संपाळून तुम्हालाच म्हणाल नाही. हे सगळे आता सगळे असलेच दिसत आहेत मला. हे मधले नाहीतच जास्त पुढे. ऐका ना, मी का सांगू लागलो? अनेक डॉक्टर निघाले पण रोग वेगवेगळं निर्माण होऊ लागलं. ते फक्त आणि फक्त ही कोणाची किमया असेल. माणसेला वाटू लागले आम्ही किती हुशार झालो की म्हणून. पण लक्षात ठेवा, आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र
सूत्र दोरी तुझ्या हाती. भगवंताकडं सगळं जाग आहे सज्जनो. आपण काहीच हुशारी करायची गरज नाही. फक्त एवढंच आपण करायचं आहे सज्जनो. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या आपल्या संसारामध्ये वेगवेगळं सुख प्राप्त करण्यासाठी सर्वांची तळमळ चालू आहे. पण आज सुखी कोण आहे चिंतन करा. ज्याच्याकडं भरपूर पैसा आहे त्या माणसाकडे जाऊन बघा. ज्याच्याकडं मोठमोठ्याले गाड्या आहेत त्या माणसाकडे जाऊन बघा. ज्याच्याकडं 5-5 मजली बिल्डिंग आहे त्या माणसाकडे जाऊन बघा. पण मी माझ्या अनुभवानं सांगतो, ज्या घरामध्ये सुशील पत्नी, बघा बरं, मी फार अवघडात जात नाही. आपल्या घरामध्ये आपल्याला सुख लागले की बस कीर्तन समजलं, शिवा ज्या घरामध्ये सुशील पत्नी, सुसंस्कारित मुलगा, बघा मी काय बोललो, 12 होईना तर होईना, एकच का पोरग आहे ना घरात. जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये महाराज अख्खं माळ असं वसवस दिसते, पण त्याच माळामध्ये एक चंदनाचं लाकूड राहू द्या, एकच चंदनाचं झाड, एकच फुल उगवू द्या, अख्ख्या जंगलाला सुगंध देते. तसं घरात 12 पोरं जन्माला गेली तर हरकत नाही, एकच येऊ द्या, पण सुसंस्कारित त्याला जर आपण बनवलो तर अख्ख्या गावाला सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. पण काही काही घरामध्ये संस्कार नसले तर तेही उन्हाळ्यामध्ये पान नाही, फूल नाही, वाळून गेल्यानंतर फंट्याला फंटा घासते आणि त्याच्यातच अग्नी भडकते आणि अख्ख्या जंगलाला जाळ लावते. ते बी एकच जन्मले, तेही एकच आहे, हेही एकच आहे. एक सुगंध देऊ लागलं आणि एक जाळून टाकू लागलं सगळं जीवन. मी का म्हणू लागलो हे सगळं? सुखी जीवनाची गुरु किल्ली आपल्या जवळ आहे. आपण जर खरंच संस्काराचे मोती त्यांना दिलो तर खरंच सुखी आहे. मग सुशील पत्नी का म्हणलं? किती मोठी जिम्मेदारी आहे पत्नीकडे. बघा, गौतम ऋषीची पत्नी कोण? अहिल्या. काय मागणी होती नवऱ्याकडे तिची? एक बघा, लक्षात ठेवा, बायको अशी असावी की कधीच नवऱ्याला चारण्याची वस्तू मागायचं नाही. नाही ग गाय माय, ये काय आगाव सांगला ग महाराज, मग तिला नाही तर. बायको अशी असावी, चारण्याची वस्तू नवऱ्याकडे मागणी करायचं नाही, पण नवरा असा असावा बायको मागण्याच्या आधी आणून द्यावा. शिवा त्या संसारात बघा काय गोडी आहे. गौतम ऋषीची पत्नी काय मागते तिनं बघा. संत संग देई सदा, हजारो संतांची सेवा मला घडू द्या असा आशीर्वाद द्या नवऱ्याला म्हणाले. ते 1000 जाऊ द्या, एक म्हातारी माय सण होईन झाली आमच्याकडे सुनाईला. बाप तर पहिलंच गेला, एक म्हातारी हाय या कुडकुड करलाली तिनं तर मधल्या घरात झोपू दे झाली तिनं. मी का सांगू लागलो माय, ही अवस्था आज आपल्याकडे आहे. कोण होता तो महाभारतामध्ये की आपलं आयुष्य स्वतःच्या बापाला दिलं, बापाचं लग्न लावलं. हे वाचलो आम्ही महाभारत. कोण होती ती माय? स्वतःचं आयुष्य नवऱ्याला दिली. कोण होता तो मुलगा? बापाच्या मुखातलं शब्द घेतलं. एका माणसानं सांगलं, बरं गावात माणसं 2 प्रकारचे राहतात. बालाजी महाराज 2 प्रकारचे राहतात. एक जण काय म्हणते, हे नाही जन्म दिलेला बाप होय बेटा, बोलते, बोलला म्हणून बापाचं तेवढं राग धराव का? दुसरं काय राहते, दुसरंही राहते गावात, बाप होय का बे, ते साप होय तुझा, जिद्द्यानं मारो त्याला, हे बी राहते.
रामचंद्र प्रभूला एक माणूस जाऊन बोललं. काय म्हणलं? अरे असल्या बापाचं ऐकून वनवासाला जावं, बाईचं ऐकणाऱ्या बापाचं ऐकावं, एका बाईचं ऐकणाऱ्या बापाचं ऐकावं, त्याला बाप म्हणाव का? काय शिकवण आहे बघा. असलेही राहतात गावात, तुमच्यात बी राहतात नाही, तुमच्यात काय कमी हात काय? तिला काय कळते म्हणून ऐकून आलीस का? तुझ्या मनाला वाटत तसं वाग, अशी म्हणणार आहे. आमच्याकडे जर एखादी कळणारी बाई जर कळत्याच्या घरी गेली तर शिवपाठाचा अभंगच शिकून वाटला होते. तिने 6 सुना शिवपाठच करावा आले तिकडे. पूजा कमी करा, आरत्या कमी करा, पोत्या कमी वाचवा, पण तोंडातलं शब्दच जपून वापरा, आयुष्याची वेळ जपून वापरा. बस तुम्हाला सोपं. बापानं तुझा एका बाईचं ऐकून तुला बोलला. रामचंद्र प्रभूला सांगून आलं ते माणूस. पण काय रामचंद्र प्रभूचे शब्द आहे हे बघ. भले ती बाईचं ऐकलं असेल, माईचं ऐकलं असेल, पण माझा बाप आहे. बापाच्या शब्दाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. असा मुलगा मला सत्यातून जन्माला आणायचा आहे. शिवा म्हणून नुसतं रामायण, महाभारत, परमरस ग्रंथ, शिवलीलामृत, शिव महापुराण कथा ऐकून मोकळं होऊ नका. बघा, अजून तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. मागणी परस आहे, पण आपण अभंगाला आता जाऊ. अभंगामध्ये सीतामाईनं जर आपल्याच घरातल्या देराचं एक शब्द जरी मानली असती तर ते दुःख तिच्या पदरात पडलं नसतं. तुम्हाला मी का सांगू लागलो हे? तुम्ही जर तुमच्या मर्यादा ओलांडून गेल्या, तुम्ही तुमची मर्यादा ओलांडणार, काय ऐकावं नवऱ्याचं, काय ऐकावं भायाचं, काय ऐकावं सासऱ्याचं, काय ऐकावं सासूचं, तिला काय कळते, त्याला काय कळते, असं म्हणून तुमच्या मनानं जर पाऊल टाकत असाल तर एक दिवस दुःखाचं तुमच्या समोर येऊन उभा टाकल. शिवाय बघा ना, एक शब्द मर्यादा ओलांडली तर तेवढं मोठं दुःख सीतामाईच्या पदरात पडलं. पण सीतामाईला रावणानं नेत असताना या जगातला कुठलाही 70 किलोचा पैलवान पुढे वाचवायला आला नाही. कुठलाही, लक्षात घ्या. फक्त आणि फक्त एक पक्षी आला. हा पक्षी. आणि काय सांगू तुम्हाला, रावणानं फार हुशारी केली. इमानदार पक्षी आहे म्हणून त्याला एक शब्द समोर टाकला. काय टाकला होता? तुझं मरण कशात आहे. इमानदार माणसं खरं बोलून टाकतात, पुढं काय होईल त्याचा विचार करणार. आता बैमानायला काय सांगता येईल? ते सकाळी एक होते तर दुपारी तोंड किती होते रावणाला? 10. आता बी 10 तोंडाचे रावण आपणच सांगतो. त्याच्या वाट्यावर चहा पिलं, एका तोंडानं त्याच्या संग बोलायचं, दुसऱ्या वाट्यावर चहा पिलं, दुसऱ्या तोंडानं दुसऱ्याचं बोलायचं. संध्याकाळपर्यंत 10 तोंडानं 10 गोष्टी बोलून 10 जणांचा फंका पाळ करून 2 भाकरी खाऊन संच. त्याचं घर जळलं का, याचं घर जळलं. हेच रावण होतं आताचे. त्या रावणाला बाजूला करण्यासाठी तर सप्ताह आहे. शिवाहा बघा. हो, पहिला प्रश्न विचारला, तुझं मरण कशात आहे? त्यानं इमानदार होता सांगून टाकलं, माझे 2 पंख तोडलं की मी मरतो. पक्षाला वाटलं यानं खरं बोलल. गळ्यात माळी हात, त्यानं माळी टाकला होता बघा. सोंग घेणारा रावण होता ते, है की नाही? आता माझ्यासारखे महाराज खूप दिसतात. महाराज शिवलिंगप्पा आहे का नाही, बालाजी महाराज आपल्यासारखे महाराज पावला पावला राहतात. आपल्या गळ्यात माळ उभं एकच राहते. काही जणांच्या तर 5 तुळशीचे 5 रुद्राक्षाचे बघतो मी.
तसेच माळ्या रावणाच्या होत्या म्हणून त्यानं विश्वास ठेवला. तुझं मरण कशात आहे? विश्वास ठेवत जाऊ नका, अनुभव घ्या होईल. एका पेटाळ्यामध्ये अजगर होतं, अजगर टप्पू होतं. किती वर्षापासून कोंडून होतं दशरथ बाबा. त्या उंदराला काय वाटलं की उगच कुडकुड कुडकुड करत थोडं छिद्र केले, त्याला थोडं छिद्र केलं आणि मध्ये गेलं. हिवसगार गादी लागली त्याला. की उठलं पण लगेच कार्यक्रम केलं नाही. करण्यात असले शिस्त घेते. त्या उंदराला बघितलंय, हा बरं झालं नाश्ता तर आलाय म्हणलंय, पण त्या छिद्रातून बाहेर निघण्यासाठी अजून थोडा रस्ता पाहिजे होता त्या अजगराला. त्याने एवढं गोड बोललं बघा अजगर त्या उंदराला. नमस्कार दादा, कधी आलास? त्यानं म्हणला एवढा मोठा माणूस मला नमस्कार करला म्हणजे काय इमानदार आहे बाबा. वाहनाला बघून भूल नका, वजनाला बघून भूल नका. माय लई शिस्त बोलते बघा काही काही महिला. ये किती करून ये उघ काय मरमर करून ये उघ बस का बघ चहा पिऊन जाशील ये. आणि माझ्या डोळ्यात पाणी काढली म्हणजे की आपण तिला लई किती मायाळू आहे बाई वाटते. केसानं गळा कापते तिची चहाच पिऊ नका तुम्ही शिवा. आता कोण आहे ते मी सांगू शकत नाही. तुमचं तुम्ही ओळखा. ओळखण्यासाठीच कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय? आपण कुठं चुकतो का हे बघा. कीर्तन म्हणजे काय तुमच्या पुढे फार मोठे ओव्या ठेवायचे काय बघा. त्या अजगरानं काय केलं? नमस्कार दादा, कधी आलास? लहान दिसतोस पण महान आहेस बघ. मग थोडं जर रस्ता मोठा केलास तर मी तू दोघंही निघून जाते. त्यानं म्हणला एवढा मोठा माणूस मला जेव्हा बोलवलाय, खरखर खरखर कातरून मोठं छिद्र केलंय. अजगराला वाटलं आता मी मोकळा होतो. मोकळा होतो एवढं खात्री करून घेतलं की गटकीने गिळलं. विचारच करून दिला नाही. उंदराला माईचा विचार करून दिला नाही, बापाचा विचार करून दिला नाही. मी का सांगू लागलो? फक्त माळी हात समाधान दिसू लागले म्हणून त्याला भूलू नका. रावण तेच काम केलं. काळजी करू नको, माझ्या अंगठ्यामध्ये माझं मरण आहे. त्यानं खरं सांगलं पंख तोडलं की म्हणून. पण अंगठ्याचं का सांगलं असं? अंगठ्याकडे आलं की पंख तोडाव. बरोबर कार्यक्रम केला. दोन्ही पंख तुटले. पण धर्मनिष्ठ माणूस शेवटच्या रक्ताचं ठेव शरीरात असेपर्यंत देव आणि धर्म विसरत नाही. लक्षात घ्या. पंख तुटले, रक्तानं बंबाळ झालं. किडे मुंगे शरीर खाऊ लागले त्याचे. किडे मुंगे अख्खं शरीर खाऊन गेलं. रावण निघून गेला. काय सांगावं? फक्त समोरचं डोकं तेवढं आहे, चोंच आणि डोकं, बाकी खाऊन गेलं. तरी तेवढ्या तोंडातून शब्द निघू लागले, राम राम राम. हे शब्द लक्ष्मणाच्या कानावर गेले. दोघंही पळत आले. दादा या दिशेला राम म्हणू लागलं. दादा राम. जवळ आले. पाहता तर एवढंच मुंडकं आहे, बाकी शरीर खाऊन गेले किडे मुंग्यानं. ते मुंडक मांडीवर घेतलं रामचंद्र प्रभू, नुसतं मुंडक. तरी म्हणू लागलं राम. डोळ्यानं बघू लागलं वर. लक्ष्मणा पाणी पाजव थोडं. ते पक्षी म्हणू लागले जटायू, देवा पाणी नको मला, तो मला द्यायचा आहे ना मला, बस मला मुक्ती द्या. देहासाठी पाणी नको, देहासाठी जीवदान नको, खरं जगण्याचा आनंद मला आज मिळालं म्हणाले पक्षी. का तर माझं हे हाडामासाचं शरीर माझ्या माईच्या कामाला आलं, बापाच्या कामाला आलं, धर्माच्या कामाला आलं, देवाच्या कामाला आलं. मी मेलो हरकत नाही, मला मरण दे, जन्म नको. पक्षी म्हणाले, अरे काय म्हणावं तुला राजा, देव मी समोर आहे,
तुला जीवदान द्यायला तयार आहे. तू मरण दे म्हणतोस? नाही देवा, माझा आज विजय झाला गड्या. मी विजयी झालो आज परमार्थाच्या दृष्टिकोनातून. का बरं? देवानं म्हणलं का? नाही देवा, काय भाग्यवान असेल रे मी. जनक नगरीचा राजा दशरथ लेकरं पाहिजे, पोरं पाहिजे म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. एवढे 4-5 पोरं असताना सुद्धा त्याला पाणी पाजवायला मरताना एक पोरग नव्हतं. पण मला देव पाणी पाहिजे म्हणजे माझ्या एवढा भाग्यवान कोण आहे? पक्ष म्हणून हे कर्माचं फळ आहे, धर्माचं फळ आहे, सत्कर्माचं फळ आहे. म्हणून मृत्यू मागितलं पण जीवदान नाही. का? त्याच कर्मात त्याला मुक्ती मिळाली. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला सोन्यासारखा देह मिळाला, रत्नासारखे विचार तुमच्यामध्ये अवगत करा. चर्मदृष्टी बाजूला करून तत्वदृष्टी प्राप्त करा. अंतःकरण पवित्र करा. एखाद्या वस्तूचा अहंकार येऊ देऊ नका, ज्ञानाचा येऊ देऊ नका, संपत्तीचा नका, ताकदीचा नका, सत्तेचा नका, भावाचा नका, बहिणीचा नका, बापाचा नका, खुर्चीचा नका. फक्त तुम्ही एवढंच अहंकार येऊ द्या. कशाचा? मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी रामचंद्र प्रभूचा भक्त आहे, मी मातृभूमीचा आहे, मी माझ्या आई वडिलाचा भक्त आहे. हे अहंकार येऊ द्या. नासक्या वस्तूचा अहंकार येऊन तुमचं आयुष्य आणि तुमचं जीवन बरबाद करून घेऊ नका. हे लक्ष्मण महाराजांना कळालं, म्हणून अभंगाला सुरुवात केली. देवा मुंगी परी करी, खरंच मी कुठेही कीर्तनाला गेलं, गायक वादक कसे आहेत की पाहतो, विचार करत असतो. पण सप्ताह कमिटी सुंदर असं नियोजन केलं. गायक सुंदर, वादक सुंदर, साऊंड सिस्टम चांगलं आहे. फक्त आपण एवढं विचार करायचा आहे, एवढा खटाटोप करून जर आपणाला काही दुर्गुण सोडून सद्गुणाची शिदोरी जर तुम्हाला घेऊन जाता येत नसेल तर खरंच आपली किती मोठी चूक होते बघा. कोण कोण्या जातीचं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. कोण कोण्या देवाचं भजन करते हेही बघू नका. कोण कोण्या धर्माचा आहे हेही बघू नका. गरीब आहे का श्रीमंत आहे याच्याकडेही लक्ष देऊ नका. माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस बनण्याचा प्रयत्न करा. शिवाह भगवान सिद्धेश्वर याचा अर्थ शिव हे शब्द
हे बघा, शिव हे शब्द फार गहन आहे. याचा अर्थ सांगत बसलो तर कीर्तन खूप आध्यात्मिक होऊन जाते आणि ते डोक्याच्या वरून जाते. पण एवढं मात्र लक्षात घ्या, शिव हे वाण्याचं आहे की जन्माचं आहे? भगवान शिव जर त्यांनी लक्ष दिलं नसतं तर वारकरी संप्रदाय सुद्धा उभा टाकला नसता. वारकरी संप्रदायाला जन्माला आणणारे सुद्धा भगवान शिव, विश्वाचे निर्माते भगवान शिव. प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक, किती जणांचं नाव सांगा. अहिल्याबाई होळकर जर जन्माला आले नसते तर खरंच भगवान शिवाचा एवढा मोठा प्रचार झाला नसता. काय मोठं काम केले अहिल्याबाई होळकर. छत्रपती शिवरायाच्या सेनेमध्ये मुस्लिम, ज्यांना आपण मुसलमान म्हणतो, हे सुद्धा इमानदार मावळे होते सोबत. आणि हार हार म्हणलं महादेव म्हणायचे. का तर शिव हे एक तत्व आहे. शिव हे विशेष विश्वाचा मालक. म्हणून भगवान शिवाच्या या धर्माच्या मंडपामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे. एक त्या शिवप्रभूकडे असं लक्ष देऊन बघा तुम्ही, ते केसापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे शिव, आणि आकाशापेक्षा सुद्धा मोठं तत्व आहे. देवानं स्वतः तशा पद्धतीचा आकार उकार, निर्गुण निराकार असं अवतार धारण केलेले आहे. पण आपण या नासक्या शरीरामध्ये येऊन उगाच अहंकार करतो. रावणानं जर अहंकार केला नसता त्याची चारही गोष्टी पूर्ण झाल्या असत्या. समुद्राचं पाणी गोड झालं असतं, बघा ना. म्हणून आम्हाला तुम्हाला दुःख तिथंच येते. मी आणि माझं, मी आणि माझं, हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे आले की संपलं. बघा, माझं पोरग. आता माझं पोरग म्हणून आपण एवढं स्वाभिमानानं सांगतो. ज्याला माझं म्हणलो तेच ठोकते की नाही आपल्याला आखरी. माझं म्हणलं नसतं तर दुःख झालं नसतं. लेकराला जर ताप आली तर कोणाला पहिलं त्रास होईल? आईला होईल ना. का? माझं लेकरू, माझं लेकरू, माझं 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 म्हणत 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 त्यानं पोटाला आला नव्हता तर त्याला सिद्धेश्वराला रोज म्हणत होती, तुझंच नाव ठेवतो पण मला पोरग होत. माईची अपेक्षा बघ, झालं पोरग. सिद्धेश्वर नाव ठेवली आणि नंबर 1चा सन्नेश्वर निघला त्याने. ज्या माईनं एवढं त्रास बघितली, रात्रभर मुखेडला होती, तिथून नांदेडला नेले, ढोराला कापल्याहून कापले, त्याला अलगत काढले. डॉक्टर म्हणला, माय तुझ्या जीवाला धोका आहे बघ. ती माय म्हणू लागली, साहेब माझे डोळे झाकले तरी बस, मला काही दुःख नाही, पण लेकरू वाचलं पाहिजे, माझं पोरग वाचलं पाहिजे. बघा, माझं लेकरू, माझं माझं म्हणत कुठपर्यंत माझं म्हणली ती. मोठं झालं. तुम्हाला काय सांगावं, माझी स्वतःची आई, माझं सांगतो तुम्हाला, माझं पोरग चांगलं शिकू दे, मी पूर्णाची पोळी खाणार नाही. 15 वर्षे पूर्णाची पोळी तोंडात टाकली नाही. किती माईचं जीव, माझं पोरग. असं करत 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 पोरग मोठं झालं. माझ्या पोराचं लग्न झालं की बस, एवढंच समाधान. आता लग्न व्हावं म्हणून देवाला पाया पडल्याने आमच्याकडे पोराचं लग्न. भंडारा करतो म्हणाले सिद्धेश्वराला, पण माझ्या पोराची सोयरीक जमू दे. काल पेपरला आलं 1000 पोरा माग 40 पोऱ्या कमी पडलेत. कुठून आणावं? आता इथून लग्नच होईन झाले तर पोऱ्या कुठून होते? लय अवघड आहे की नाही? आमच्याकडे 35% पोरं ठरवून टाकले, बस महाराज कुठं माळावर मंदिर असं तर बघा म्हणाले.
आता भानगडीत पन्ना म्हणले बायको बघण्यात 45 वर्ष झाली एकाचे. आमच्याकडे 45 वर्ष. ही अवस्था का झाली? आम्ही कुठंतरी माईला पोटात मारलो खूप वर्षापूर्वी. माईला 1 सोनोग्राफी केली, 2 केले, 3 केले, 4 पोऱ्या होत्या म्हणून मारलो. 5वं पोरग झालं म्हणून आणलो. त्याला बायको मिळणं झाली. आज काय करू देवा? सुचे उपाय पाय करो देवा, सुचे उपाय करो देवा, पाय करो देवा, सुचे उपाय करो देवा, तुझे पाय मागणीचा भाग नसताना, अभंगाचा भाग नसताना सुद्धा मी इकडं का आलो? लक्ष ठेवा थोडं. अवस्था कशी आहे बघा. त्यावेळेस बाबा अरे मंजुरी करून खाता येईल, पण 5 पोरं राहावं म्हणत होते माय बाप. 5 पोरं राहावं म्हणत होते. मजुरी करून खातील पण 5 पोरं. पण काय कोणीकडलं पेस मारून ठेवलंय ती सरकार बी. हम दो त्याच्यामध्ये काही काही घरात 2-2 पोरच, पोरीचा पतच नाही. अवस्था बिकट झाली. आता देवाला मागावं लागलं पोरगी होऊ दे. त्याने म्हणलं तळू दे तू थोडं, होऊ दे म्हणून मागलं तरी नाही. आमच्याकडे एक पोरग कट्टावून माझ्या महागी लागलं, गावातल्या शाण्या माणसाच्या महागी लागलं, सरपंचाच्या महागी लागलं. सरपंच म्हणले काय ग्रामपंचायत ठराव घेऊन बी काही सोयी करताय? 10-12 माणसं सह्या केलेत म्हणून पोरगी देतात काय? देतात काय बाबा? हा शक्यच नाही ना. आता करावं काय? त्याने एकच काम केलं. मारुतीच्या पारावर 5 शनिवार तिथंच खाणं, तिथंच झोपणं, आणि त्यालाच दिवा लावलाय. 6व्या शनिवारी मारुतीलाच भांडला लागला. देव म्हणाव काय तुला? घराचं तोंड बघलो नाही. 6 शनिवार तुला एक तरी सोयरीक आणा. मारुती हळू म्हणलाय माझी सोयरीक झाली नाही, तुझं कुठं बघू. बायकोच्या भानगडीत कोण्या देवाला दिवा लावून हे बी कळणार झालंय पोरे. अवघड झाले ना. अवस्था कशी झाली हे आपल्या हाताने केलं. म्हणून आता तरी व्हा सावध. हा विषय बाजूला सोडा. मुलगी होती हे देवाला मागण्यापेक्षा आपणच तशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे. हा विषय बाजूला जाऊ द्या. आपला मुख्य भाग इकडे या. देवा मुंगी परी करी नको गर्व या शरीरी. गर्वामुळं काय सांगावं तुम्हाला? एखाद्या बहिणीला जर तिच्या घरी माया कार्यक्रम राहिला, जग आलं तर एकीकडं, पण स्वतःचा पाठीवरला भाऊ आला तर एकीकडं. स्वतःच्या पाठीवरला भाऊ आलेले एकीकडं आणि जग आलेले एकीकडे असते. पण अहंकारामुळं, एका शब्दामुळं 12-12 वर्ष बहीण भावाचा दरवाजा अजून कोणी बघितलेले नाही. काही काही ठिकाणी केवळ गर्व. काही गरज नाही. तू एकटा नाही गेलास म्हणून माझा कार्यक्रम रोखते का? तू एकटी नाही गेलीस म्हणून माझा कार्यक्रम रोखते का? हे एवढ्या अहंकारानं आम्ही 12-12 वर्ष तोंड बघितलो नाही. हे का झालं? दुष्ट वृत्ती आमच्यामध्ये निर्माण झाली. दुष्ट प्रवृत्ती. याचं कारण काय असेल तर सद्गुणाचा प्रादुर्भाव वाढला आणि दुर्गुण आपल्यामध्ये वाढले माय. लक्षात ठेवा. म्हणून त्या दुर्गुणाला बाजूला काढून सद्गुणाची प्राप्ती करायचं असेल तर एक काम करावं लागेल तुम्हाला. बघा, गाव म्हणलं सज्जने असतात, दुष्टे असतात. बघा बरं, जरा दुष्ट कोणाला म्हणावं, सज्जन कोणाला म्हणावं? सज्जन हे अलंकारावरून नाही, सज्जन हे कपड्यावरून नाहीत, सज्जन हे 2 टाइम आंघोळ पूजा करते म्हणून नाही, सज्जन हे महादेवाची आरती करते म्हणून नाही, सज्जन हे उपवास धरते म्हणून नाही, तर सज्जन हे वृत्तीचा भाग आहे, अंतकरणाचा भाग आहे. बरेच माणसं वर दिसायला खूप सज्जन आहेत, पण अंतकरण बघितलं तर घनदाट आहे.
मग दुष्ट स्वभाव आहे, ते दुष्ट स्वभाव काय करते? त्याला आनंद नावाची वस्तू सहन होत नाही. तुम्हाला काय सांगावं, आमच्या भागामध्ये दुष्ट माणूस बरेच आहेत. सप्ताह चालू झाला, कीर्तन चालू झालं की स्वतःच्या खिशातले पैसे घेऊन 2 माणसाला त्यानं जादू करून पाठवून द्यावं. जादू म्हणजे स्वतःचे पैसे हो, आणि ते 2 बरोबर धराव, त्यांना 5 वाजताच घेऊन जावं तिकडे धर्माबादकडे, आणि 9 वाजता बरोबर आणून सोडवा बघा मंडपाच्या बाहेर. ते तिकडूनच म्हणणार आहे, कोणा गाव तोयरा महाराज लाईट बॉम्ब लागलाय, आणि त्यानं कुठं राहावं? दूर मध्ये राहावं. दुष्ट. मला सांगा, त्याच्या पदरात पाप पडलं का? बोलणे. दुष्ट प्रवृत्तीला आनंद खपत नाही, दुष्ट प्रवृत्तीला कीर्तन बरं वाटत नाही, महाराज बरं वाटत नाही, माय बरं वाटत नाही, बाप बरं वाटत नाही, धर्म बरं वाटत नाही, सत्कर्म बरं वाटत नाही. पण एक लक्षात ठेवा, पुण्य कोणी वाटून घेत नाही, ज्ञान कोणी वाटून घेत नाही, आणि तुम्ही केलेल्या वाईट कर्माचं पापही कोणी वाटून घेत नाही. पाप होण्यापेक्षा, पाप घडण्यापेक्षा अगोदरच काय झालं पाहिजे ही मागणी दुसऱ्या चरणात. दुष्ट सोबा